हा पहिला दिवस सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबार यांचा अभंग आहे। अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयात आहे। जगद्गुरु श्री तुकोबार प्रस्तुत अभंगाद्वारे मृत्यू लोकातील दुःख कष्ट, संसाराचं दुःख कष्ट कमी करण्यासाठी एक मार्गदर्शन करतात, एक उपाय सांगतात। नामस्मरणाचं महत्त्व या अभंगाद्वारे तुकोबारांनी सांगितलेलं आहे। तुम्ही जर त्या भगवान परमात्माची कथा केली, त्याचं नामस्मरण केलं तर जगातलं सगळ्या समाधान तुम्हाला भेटल, दुःखाची निवृत्ती होईल। कारण आज मृत्यू लोकांमध्ये माणसाला जीवन जगण्यासाठी संपत्तीपेक्षा समाधानाची गरज आहे। आज आपल्या भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या भागामध्ये सुद्धा अनेक आत्महत्या नावाचे प्रकरण घडलेले आहेत आणि घडतही राहतील। मला सांगा, मनुष्य आत्महत्या करायला कधी प्रवृत्त होतो? त्याच्याकडचा पैसा कमी झाल्याच्या नंतर का समाधान कमी झाल्यानंतर? तुम्ही झोपले काय? काय कमी झाल्याच्या नंतर? समाधान कमी झाल्याच्या नंतर। माणसाच्या खिशातला पैसा कमी झाला की कमवण्याच्या जगतामध्ये अनेक मार्ग आहेत। काही लोक मुंबई पुण्याला जाऊनही पैसा कमवू शकतील, पण अंतःकरणातलं समाधान कमी झालं तर ते कमवण्याचं एकच ठिकाण, त्याला हा धर्म मंडप म्हणतात। हे कीर्तन, गाथा भजन, काकडा, हरिपाठ, ज्ञानेश्वरी पारायण ह्याच्यासारखं सुख आणि समाधान जगाच्या पाठी कुठंच भेटत नाही, म्हणून इथं यायचंय। हा अखंड हरिनाम सप्ताह हे 2 तासाचे कीर्तन हे उगत नाही महाराज। कीर्तन हा काय 2 तासाचा खेळ नाही, कीर्तन हा आपल्या जिंदगानीचा मेळ आहे। जाऊ का? कीर्तन म्हणजे काय? स्वर ताल लय यांची ही कृपता म्हणजे कीर्तन। टाळ मृदंग विना साधून प्राप्त केलेला ब्रह्मानंद म्हणजे कीर्तन। त्या परमेश्वराचं नामस्मरण म्हणजे कीर्तन। आपल्या बुद्धीचा विकास म्हणजे कीर्तन। मनातील वाईट विचार काढून टाकण्याचं साधन म्हणजे कीर्तन। आणि दादा हो, ज्या साधनाने जगाचा बाप आपलासा करता येतो ते ब्रह्मांडातलं एकमेव साधन म्हणजे कीर्तन आहे। कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूपवा, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप। कीर्तन चांग, कीर्तन चांग, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप। मी तर म्हणलो कीर्तनाने नामस्मरणाने देव आपलासा करता येतो, पण महाराजांनी प्रमाण दिलं देव आपला होत नाही तर स्वतः देवरूप होतो। होय अंग हरिरूप ही कीर्तनाची ताकद आहे, बरोबर आहे का नाही? जे जगाच्या बाजारामध्ये कुठंच भेटत नाही ते सुख आणि समाधान या धर्ममंडपामध्ये भेटत असतं। म्हणून माऊली म्हणले, तुमचं समाधान कुठंही हारू द्या, सापडण्याचं ठिकाण म्हणजे हे कीर्तन आहे। 18 वाद्य काय सांगतो? तैसे हरपले आपण आपे पावे, तै संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावे तीची सदा। तेच वानावं, तेच ऐकावं, परमार्थ मार्ग संतांनाच विचारावं। का बरं? आपलं हरवलेलं समाधान हे संतांकडे पाहून सापडत असतं। काय आहे? प्रत्येक मनुष्य जातीला ही 3 प्रकारची क्षुधा लागलेली, ज्याला आपण सामान्य भाषेमध्ये भूक म्हणतो। पहिली क्षुधा आपल्या पोटाला लागते, ज्याला जाटर क्षुधा म्हणतात। आपल्या पोटाला एक भूक लागते ना, किती दिवसातून किती वेळेला लागते? 3 वेळेला। जरा जास्तच खादाडा असला तर 4 वेळेला। काय काय माणसं असे असतात ना महाराज, खावं किती याचं मोजमाप कायला कळत नाही, पण पंगत गाव करायची, पण पोट आपलंय ना, आपला आपल्या ताब्यावर असावा, बरोबर आहे ना? काय पोटाला लागलेली भूक आतापर्यंत कोणाची तृप्त झाली नाही, होणारही नाही। जर तृप्त झाली असती तर घरातील गव्हाच्या गंजी संपल्या नसत्या। पहिली पोटाला भूक लागते, त्याला जाटर क्षुधा म्हणतात, ती कधी तृप्त होत नाही। दुसरी क्षुधा सांगितली, त्याला इंद्रिय क्षुधा म्हणतात। पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, 11 मन यांना एक भूक लागते महाराज। डोळ्याला एक भूक लागली, कानाला एक भूक लागली, त्वचाला एक भूक लागली, म्हणजे प्रत्येक इंद्रियाला त्या त्या विषयाची भूक लागली। हे इंद्रिय आपण किती तृप्त करण्याचा प्रयत्न केला तरी ते तृप्त होत नाही। डोळ्याला लागलेली भूक कधी तृप्त झाली का? नाही ना महाराज। माऊली म्हणले, मनाच्या रथी ओळगे, श्रवण इंद्रियाच्या द्वारा निघे, तुम्ही किती प्रयत्न करा हे इंद्रिय तृप्त होत नाहीत। पण ऐका, माऊली म्हणले एक तिसरी भूक लागते, त्याला दिव्य क्षुधा किंवा आध्यात्मिक क्षुधा म्हणतात, ती हृदयाला लागते, हृदयाला। आणि ही भूक तृप्त करण्याचं साधन म्हणजे परमार्थ। परमार्थ सोडला तर ही भूक कधी तृप्त होत नाही। संतांच्या विचाराचं जेवण भेटलं की माणसाचं हृदय पवित्र होत असतं। आणि सामान्य लोकांना भेटत नाही महाराज, त्यासाठी इथं यावं लागतं। परमार्थ क्षेत्र सोडलं की सुख आणि समाधान नाही। मी तुम्हाला 2-3 पद्धतीने पटवून देतो। नंबर 1, आता हे सगळ्यांना प्रमाण पाठ आहेत, कारण हे प्रामाणिक आहेत। महाराज, वारकरी संप्रदायाच्या सर्व साधू संतांच्या प्रमाणाचा विचार केला
तर या मृत्यूलोकाचा सर्व साधू संतांनी शेवटचं एकच वर्ण सांगितलं, हा मृत्यूलोक दुःखाचं उत्पन्न देणार आहे. प्रमाण माहिती सगळ्याच, कुठल्याही साधू संतांचा प्रमाणाचा एक शेवटचा सिद्धांत घ्या. त्यांनी प्रत्येकाने एकच वर्णन केलं की मृत्यूलोकातून दुःखाचं उत्पन्न आहे. इथं दुःख सोडता काहीच भेटत नाही. कारण भागवतही सांगतं दुःखालयम शाश्वतम, इथं शाश्वत फळ आहे दुःख. प्रमाणाने सिद्ध झालं इथं दुःख आहे. ज्याला प्रमाण पटत नाहीत त्याला शास्त्रामध्ये सांगितलं की त्याला अनुमान प्रमाण सांगावं लागतं. आणि अनुमान प्रमाणाचा सगळ्यात सोपा सिद्धांत आहे, यत्र यत्र ध्रुमो तत्र तत्र अग्नी. जिथं जिथं धूर निघायलाय तिथं तिथं काय लागलाय? खालची झोपली वाटतं ना? नाही, झोपलं इमानदार आहे. झोप एकटी कधीच येत नाही. तिच्या अगोदर तिची लहानी बहीण येते, तिचं नाव डुकली. ती नंतर मोठ्या बहिणीला बोलते, ताई तू ये. असं असं करू नका ना. अनुमान प्रमाणाचा सोपा सिद्धांत, यत्र यत्र ध्रुम तत्र तत्र वन्य. जिथं जिथं धूर निघायला तिथं तिथं काय लागलाय? की अनुमान प्रमाण आहे ना. ज्या अर्थी या मृत्यू लोकातले लोक कणतात, कुततात, ओरडतात. आता कसं होईन म्हणतात, पप्प्याचं लग्न जमाना, मुलीला पाहुणे येईना, सोयाबीनचा भाव वाढाना, कापसाचा भाव घसरला, रोज कणतोत कुततोत. त्या अर्थी खरंच सांगा, खरंच सांगा, आपण सुखात आहेत का दुःखात आहेत? खोटं बोलायचं नाही, लबाड बोलायचं नाही. कारण कीर्तनामध्ये महाराज सोडता लबाड कोणीच बोलत नसतात. आपण सुखात आहेत का दुःखात आहेत? दुःखात आहेत. प्रमाणाने सिद्ध झालं इथं दुःखच भेटतं. अनुमान प्रमाणे सिद्ध झालं इथं दुःखच भेटतं. ज्याला दोन गोष्टी पटत नसतात त्याला शास्त्रामध्ये युक्तिवाद सांगितला. युक्तिवाद म्हणजे मोठ्याचा प्रपंच निहाळायचा, ज्यांनी प्रपंच करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्या संसाराचं फळ बघायचं. या जगतामध्ये सगळ्यात मोठा प्रपंच करण्याचा प्रयत्न केला महाराज भगवान प्रभू रामचंद्राने. दशरथ राजाच्या पोटी अवतार घेतला. राजाच्या पोटी जन्म घेतल्यावर काय कमी महाराज? राजात आले ते वैभव सांगते म्हण, काहीच कमी नाही. आणि देव म्हणू लागला काय लोक लाभडायत म्हणला, रोजच रडते दुःख दुःख. देवाला म्हणलं थोडा दमधर, हळद लागू दे. आणि महाराज प्रभू रामचंद्राचं थाटामाटामध्ये लग्न झालं सीता मातेबरोबर. भगवान प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक होणार, तेवढ्या देवाला कुठं जावं लागलं? वनवासाला. आता तुम्हीच सांगा, वनवासाला जाणं सुख आहे का दुःख आहे? दुःख. म्हणजे देवाच्या वाट्याला तिथं पण काय आलं? दुःख. 14 वर्षाचा वनवास भेटला. 14 वर्षातले 13 वर्ष कसे तरी पूर्ण झाले. 1 वर्ष राहिलं. राहिलेल्या 1 वर्षातले 6 महिने पूर्ण झाले. 6च महिने राहिले. आणि राहिलेल्या 6 महिन्यामध्ये कोणीतरी रावण नावाचा बाबा आला आणि देवाची बायको अपहरण करून घेऊन गेला. आपल्या ग्रामीण भाषेमध्ये देवाची बायको पळून नेली. बायको पळून नेणं सुख आहे का दुःख आहे? अनुभव कोणाला नाही, अनुमान प्रमाण. दुःख आहे ना महाराज. सुग्रीव, जांबवंत, हनुमंत यांच्या मदतीने रावणाचा नाश केला. सीता मातेला परत आणलं. देवाने परत वन्स मोर ट्राय अगेन प्रपंच करायला सुरुवात केली. लगेच कोणीतरी अयोध्येत काडी टाकली. बरोबर आहे ना? म्हणला मी का राम आहे का? 6 महिने सीता वनवासात राहिली आणि परत नांदवायला लागला. सीतेला परत कुठं जावं लागलं? वनवासाला. का? याचं नाव मृत्यू लोक आहे. तो देवाने करू द्या नाही तर आपण करू द्या. तुम्हाला रोगर माहिती ना? रोगर भाजीत काढून खातात ते. हो म्हणाय, हो म्हणाय. मग कशाला वापरतात मग? फवारायला आहे का नाही? 4 शहाण्या माणसाची बैठक झाली बरं का, शहाण्या माणसाची. आणि त्यांनी असा सिद्धांत म्हणला, म्हणजे रोगर प्याल्याच्यानंतर लोक मरत येत हे खरंय, पण त्या डबक्यात घेऊन प्यायलं रोगर मरत येत. तेच रोगर जर सोन्याच्या ग्लासमध्ये घेऊन पिलं तर लोक वाचत येत. त्याला शहाणे म्हणता येईल का? अहो ते रोगर आहे ना, ते कशात घेऊन पिलं तरी त्याचा परिणाम काय? मृत्यू. तसा प्रपंच आहे. तो गावात करू द्या, तालुक्याला करू द्या, नाहीतर आळंदीला करू द्या. इथून उत्पन्न दुःखाचं आहे. मग का होतो कोबार आहे? तुम्ही मगापासून सांगता इथून उत्पन्न दुःखाचं आहे, उत्पन्न दुःखाचं आहे. आता आम्हाला हा प्रपंच करायचा आहे आणि तो पण सुखाचा करायचा आहे. बरोबर आहे का नाही? सगळं सांभाळून सुखाचा करायचा आहे. मग त्याच्यासाठी काय करावं लागन? अभंगाचं करूयाची कथा नामाचा गजर, 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 करूयाची कथा नामाचा गजर.
जोरदार टाळ्या वाजवा महाराजसाठी. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या भगवान परमात्माची कथा करू, त्याचं नामस्मरण करू, मग महाराज त्याचा फायदा काय, आम्हा संसार काय करी. अभंगामध्ये पहिल्या चरणामध्ये पहिला एक महत्वाचा शब्द आलाय, संदिग्ध शब्द, याची. देवाचं नाव आलं नाही बरं का, करू याची. याची म्हणजे तुकोबाराय कोणाची हो, तुम्ही खंडोबाची कथा करणार, विरोबाची का भैरोबाची. त्याला लक्षणावृत्ती अशी सांगितली. एक उदाहरण सांगतो. महाराजांचं कीर्तन चालू झालं, थोडा घसा कोरडा पडू लागला, म्हणून महाराज म्हणले थोडा गुळ आणा. महाराज काय म्हणले, थोडा आता पण आणा बरं का असला तर. पण मी दृष्टांत सांगत होतो. आहे का मग तुमचं, तुम्हालाच घेतला का, मला बी द्या ना थोडा. आम्ही हे दृष्टांत सांगत होतो, मला गुळ पण पाहिजे होता. महाराज म्हणले दादा थोडा गुळ आणा बरं. आता समोरच्या व्यक्तीला वाटलं मंडपात तर गुळ नाही, आता दुकानावर जायचं गुळ आणायचा. आपण एवढ्या मोठ्या माणसाने उठून जाऊन सोबत नाही. बाहेर 2-3 मुलं उभा होते. समोरच्या व्यक्तीने बाहेरच्या मुलाला सांगितलं, पिंट्या जा दुकानावरून गुळ घेऊन ये. पिंट्याने तिथून विचारलं, बाबा कुणाच्या दुकानावर आणू, काही चुकलं का, गावामध्ये 10-12 दुकानं आहेत का नाहीत, नेमकं कोणाच्या दुकानावर आणू. ह्यांनी सांगितलं जाय नाही ह्यांच्या दुकानावर आण. यांच्यामध्ये नेमका कोणाच्या. जो जर पिंट्या हुशार असेल ना, तर तिथून विचार करीन ज्याने गुळ सांगितलं हे गिराईक कोणाच्या दुकानाचं आहे, किंवा ज्याने गुळ सांगितलं ह्याची उधारी कुठे, हिची जिथं उधारी तिथून का आणायचं आहे गुळ. किती सोपं आहे. तुकोबाराय मदत करू याची. याची म्हणजे कुणाची, अगोदर ह्याचा शोध घ्या, तुकोबाराय गिराईक कोणाच्या दुकानाचं आहे. या ब्रह्मांडामध्ये दुकानदार भरपूर आहेत, पण तुकोबाराय त्या दुकानदाराचं गिराईक आहे ज्याचं दुकान पंढरपूरमध्ये. जो दुकानदार विठेवरती उभा आहे आणि तुकोबाराची भक्तीची उधारी देवाकडे झाली, मग तुकोबाराय म्हणत आम्ही त्याची कथा करू. कुणाची, आम्ही त्याची कथा करू, आम्ही त्याचं नामस्मरण करू. कोणाचं, हरीचं. सदा नाम घोष करू हरी कथा. बरं कथा कशी करावी, कथा करू म्हणजे लगेच कीर्तन करायला खाली बसून आम्ही उभं राहू असं नाही बरं का. आम्ही त्या कथेत तर कोणीतरी पात्र आहोत, त्या कथेमध्ये सम्मिलित होऊन मी कोणीतरी एक राधा आहे, मी कृष्ण आहे, मी गोपिक आहे, अगदी अंतकरणाचा सर्व प्राण कानामध्ये आणून आम्ही ते कीर्तन श्रवण करू. याला मान कथा कशी ऐकावी तुकोबाराने गात्यात सांगितलं. तुकोबाराय म्हणतात एका घरामध्ये सासू सोनाचे भांडणं लागले, गात्यातलं बरं का. सासू सोनाचे भांडणं लागले ते आषाढी वारीवरून, चपात्या करण्यावरून नाही. हा सोनबाई म्हणू लागली, आत्याबाई दरवर्षी तुम्ही पंढरपूरला जाता, आता या वर्षी मला जायचे, तुम्ही जाता का वारीला. पण वारीला वारीला सगळे लोक येतात ना महाराज, हौशे नवशे गौशे. मला हौशे कळालं हौसाने वारी करणारे, नवशे पण कळालं नवसाने वारी करणारे, गौशे पण कळालं बिस्किट गोळा करणारे. ऐका नाही काय का लोक असे त्याचसाठी जातात ना. मग महाराज सुनबाई म्हणू लागले, आत्याबाई तुम्ही दरवर्षी जाता, या वर्षी आता मला जायचंय. आत्याबाई सांगत होते, अगं वेडे तू कधी गेली नाहीस, ते काय मरडच गावचा सप्ताह का काय, नेहमी लोक मंदिरात नेहमी लोक घरी. हा काय सोहळा आहे म्हणली, कुठं हुकतीन चुकतीन. ऐकते ती सून नाही, ऐकते ती सासू. सध्या सासूला ऐकावं लागलं, सुनबाई निघाली. बरं एकटी निघाली नाही, तिने तिचा 5 वर्षाचा बाळ्या बरोबर घेतला. आत्याबाई सांगत होती, अगं सुनबाई बाळ्याला तरी नेऊ नको. नाही नाही आत्याबाई मला न्यायचंय. निघाला महाराज, बाळ्याला घेऊन निघाली. आषाढी पंढरपूरचा सगळा सोहळा झाला, सगळ्या दिंड्या पंढरपूरच्या वाळवंटामध्ये जमा झाल्या. सुनबाईने ती गर्दी पाहिली, घाबरली. बाळ्याला म्हणली, बाळ्या एक काम कर, हे गठुड बिस्किटाचं
ह्याला राखण राहा. मी आता जाते चंद्रभागेमध्ये डुबकी घेऊन येते, कुठं हुकचीन चुकचीन. हिने इकडे चंद्रभागेत डुबकी घेतली आणि इकडं बाळ्या हुकला. गटुड नाही बाळ्या नाही. इथं कोणी आहे का बाबा? जमलं गड्या, एका मागाकडे बघू नका बरं का फक्त. आणि मग महाराज गठोड नाही बाळ्या नाही, आता नेमकं काय करायचं? जी रडू लागली ना महाराज, ती कशी रडत होती. मी 15 दिवस प्रॅक्टिस केली होती, पण माझा आवाज चालत बसला बघा. काय सांगू आत्याबाई, काय ती रडत होती, काय सांगू. एकुलता एक होता ना, आता कसं तोंड दाखवू. आता काय आत्याबाई सांगत होती ना, मलाच कळलं नाही, मीच वेडी आहे, मीच मूर्ख आहे. आता तिला बाळ्या दिसत नव्हता, आता तिला आत्याबाई दिसत होती. नुसती आत्याबाई दिसत नव्हती, मग आत्याबाई ना बाईच्या हातातली फुकणी अशी रडू लागली. तेवढ्यात आमचे एक वारकरी बाबा आले. अहो म्हणले, अहो थांबा थांबा थांबा, काय झालं काय झालं राय? अहो काय सांगू वारकरी बाबा, इकुलता एक होता ना, आता कोण कुठं सांगू? अहो काय झालं? वारकरी म्हणले, हो हो हो, जरा धीर धरा, रडायचं कारण सांगा. अहो वारकरी बाबा, माझा मुलगा इकुलता एक. तुमचा मुलगा का? हो हो हो, माझा मुलगा. कुरुळ्या केसाचा का? अहो तोच लाल कलरचा शर्ट का? आव तोच हाफ पॅन्टला का? आहो तोच. संपलं. आता ते वारकरी बाबा जेव्हा मुलाचं वर्णन करत होते, ती कशी ऐकत होती? जसं तुम्ही कीर्तन ऐकता तसं. नाही नाही नाही, तिने सगळा प्राण कुठं आणला होता? कानामध्ये, आहे का नाही? माऊली तुकोबारे म्हणतात, चुकल्या पुत्राची वार्ता. एखाद्या माता माऊलीचा एकुलता एक मुलगा चुकावा, आणि जसं त्या मुलाचं वर्णन आई ऐकते ना, हा तशी ऐकावी कथा. तशी कथा, यालाच म्हणायचं करू याची कथा. करू म्हणजे लगेच कथा करू नये. आणि दुसरं साधन सांगितलं, नामाचा गजर. आम्ही त्या भगवान परमात्माच्या नामस्मरणाचा गजर करू. पहिला दिवस आहे म्हणून अभंग निवडला बरं का. नामस्मरणाचा आम्ही गजर करू. नामस्मरण साधं सोपं, काही अवघड नाही, आहे का नाही? हे सोपं कशामुळे तुम्हाला त्याचे 4 कारणं सांगतो पटापटा. नंबर 1, हे सोपं याचं कारण, याला काळ वेळाची बाधा नाही. काळ वेळ नाम उच्चारिता, हे कुठल्याही काळामध्ये केलं तरी तेवढं पुण्य. पद्मपुराण सांगतं काय काय गोष्टीला काळ वेळ आहे. पूर्वांनाही देवानाम, मध्यान्नाही मनुष्यनाम, अपरनाही पितृनाम, साह्यांनाही भूत प्रेतादिनाम. 4 दिवसाचे जर 4 भाग ठरले तर ते प्रत्येक गोष्टीसाठी रिझर्व आहेत. पूर्वांनाही देवानाम, देवपूजेची वेळ ठरलेली कधी? संध्याकाळी. तुम्ही करता का? पण तुम्ही सगळं इकडे गुत दिलंय, आहे का ना? बरोबर आहे ना? देवपूजा ह्यांच्याकडे, सगळे ह्यांच्याकडे. देवपूजेची वेळ कधी? सकाळी. किती गडबडीचं काम असलं तर देवपूजा संध्याकाळी होते का? नाही. पण त्या देवाचं नामस्मरण काळ वेळ नाम कधी घ्या, म्हणून सोपं. नंबर 2, याला देशकालाची बाधा नाही. म्हणजे हे भारतात केलं तरी तेवढंच पुण्य, पाकिस्तानला नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य, म्हणून सोपं. नंबर 3, हे सोपं कशामुळं? याला अवस्थेचा भेद नाही. उभा राहून नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य, बसून केलं तरी तेवढंच पुण्य. एवढंच काय, तुकोबाऱ्या म्हणतात, झोपून केलं तरी. निजले निगाता उभा नारायण, निजले निगाता उभा नारायण, पैसा जागीर पैसा डोळे, पैसा जागीर पैसा डोळे. निजले निगाता नामस्मरण करण्यासाठी अवस्थेचा भेद नाही. अवस्था म्हणजे कसंही करावा, झोपून करा, उभा राहून करा, एवढंच काय, कसंही कोणत्या अवस्थेमध्ये करा तेवढं पुण्य भेटतं, म्हणून सोपं. आणि नंबर 4, हे सोपं कशामुळं? याला जाती वर्णाचा भेद नाही. कोणत्याही जातीच्या माणसाने जरी देवाचं नामस्मरण केलं तरी तेवढंच पुण्य समान भेटतं. महिलांनी केलं तरी तेवढं पुण्य, पुरुषांनी केलं तरी तेवढं पुण्य. म्हणजे एवढं सोपं आहे. मग महाराज, माणसाच्या मुखाला काय येत नाही, हे जेवढं सोपं तेवढंच अवघड आहे. किती अवघड आहे? देवाचं नामस्मरण करण्यासाठी अनेक जन्मीचं पुण्य असावं लागतं, तेव्हाच येतं. अनेक जन्मीची सुकृत हे कोणाला येत नाही महाराज. त्यातली ते 2 माणसाच्या मुखाला तर देवाचं नामस्मरणच येत नाही, अजिबात नाही. म्हणले 2 माणसं कोण? पहिला माणूस माऊलीच्या हरिपाठातला, दुसरा मनुष्य नाथबाबाच्या हरिपाठातला. पहिला मनुष्य पापी आणि दुसरा माणूस मूर्ख, तो नर पापिया. म्हणले नामाचे विनमुख तो नर पापिया हरी
मुखाला करू याची कथा नाही, नामाचा गजर नाही. लय महाराज काय काय पापी. आमच्या गावात एक म्हातारी होती, आता ती मिली बर का, म्हणून सांगायलोय, नाहीतर लाईव्ह कीर्तन आहे माझं काही हिंमत सांगायला. आता ती मिली महाराज, 80 वर्ष जीवन जगले, 80 वर्षे. पण 80 वर्षामध्ये एकदा सुद्धा राम राम म्हणली नाही. पांडुरंग महाराज म्हणते तिकडच्या म्हातारीचं कशाला सांगायलास, इथं बऱ्याच म्हाताऱ्यात अजून राम राम म्हणत नाहीत. पण आमची म्हातारीचं जरा विशेष होतं. विशेष काय होतं, तिला 2 पोरं महाराज, एकाचं नाव राम आणि एकाचं नाव श्याम. आता नाव राक्षसाचे का देवाचे, ते देवाचे. पण म्हातारी एवढी पापी, जर पोराच्या नावाने पोराला हाका मारली तर देवाचं नाव तोंडाला येईल, म्हणून म्हातारीने त्यांचे टोपण नाव ठेवले. एकाला मानाची बाळ आणि एकाला मानाची पिंट्या. का देवाचे नाव आहेत म्हणून. ते दोघ जण माझ्याकडे आले, म्हणजे महाराज काही करा. एकदा म्हातारीच्या मुखातून राम राम आलं, आमचा परमार्थ सफळ झाला. आणि महाराज धार्मिक ते बरं म्हणलं, एक काम करा, या वर्षी आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये गावामध्ये पंगत घ्या. ते म्हणले पंक्तीचा ह्याचा काय संबंध. म्हणलं ऐका ऐका, पंगत मंदिरात ठेवायची नाही, पंगत वाड्यात ठेवायची. जुने वाडे आहे का नाही, जुने वाडे महाराज 200 लोक जेवाय बसायचे जुन्या वाड्याने. आता 1 BHK पाहुणा आला तरी स्लॅपवर झोपतोय. काळ बदलला ना. मग महाराज त्यांचा भला मोठा वाडा, म्हातारी दारात बसलेले असायचे, सगळे वारकरी जेवायला निघाले. सगळ्याला सांगितलं, हे बघा ह्यांच्या घरात जेवायला जाताना म्हाताऱ्याला राम राम घालायचं. समजा मी जर तुम्हाला राम राम म्हणलो तर तुम्ही काय म्हणतात, राम राम. मग म्हातारीच्या मुखातून काय येईन, राम राम. त्यांना आयडिया पटली बा, लगेच पंगत घेतली. हे सगळे वारकरी जेवायला निघालो. म्हातारी दारात बसलेली. म्हणलं आजी, वा वा आजी काय पोर आहेत म्हणलं. एकाचं नाव राम, एकाचं नाव श्याम. पंगत घेतली. आजी जय हरी, आजी राम राम. म्हातारी म्हणायची वेलकम वेलकम वेलकम. राम राम नाही म्हटली. पोरं म्हणले महाराज पंगत वायाच गेली. म्हणलं खाऊ द्या अगोदर. पोटभर जेवण केले. बाकी त्याला सांगितलं लय दाबू दाबू खाल्लंय पोटात तुम्ही, फक्त एक काम करा, जाताना एकदा राम राम घाला. मित्र म्हणले महाराज येतानाच वेलकम वेलकम म्हणले. म्हणू द्या म्हणलं, आपल्याला काय करायचंय. जाताना म्हणलं आजी वा सुंदर पंगत झाली, आजी येतो बर का, आजी जी हरी, आजी राम राम. म्हातारी म्हणायची टाटा बाय बाय, टाटा बाय बाय. महाराज ती म्हातारी मेली आणि तिच्या वर्ष श्राद्धाला माझं कीर्तन. खरंच ना, मी कीर्तनातला रामकृष्ण हरी चालू केलं ना, काय बीड जिल्ह्याचीच लाईट गेली. का तो नर पापी, तो नर पापीन महाराज, त्याच्या मुखाला देवाचं नामस्मरण येत नाही. नाथ बाबा म्हणतात तो नर मूर्ख. कोणता, हरी नये मुखासी. अरे मुडा, मूर्ख माणूस देवाचं नामस्मरण करत नाही आणि पापी माणूस देवाचं नामस्मरण करत नाही. आणि सुख आणि समाधान पाहिजे असेल तर तेच करावं लागतं. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचा गजर करू, त्याची कथा करू, त्याचं नामस्मरण करू. महाराज याचा फायदा काय होईल, आता आम्हाला त्या नामस्मरणाच्या जोरावरती संसार म्हणजे मृत्यूलोक, संसार म्हणजे लगेच बायका पोरं नाही, या मृत्यूलोकात कोणतंही दुःख भेटणार नाही. कशामुळं, त्या कथेच्या आणि त्या नामस्मरणाच्या सामर्थ्याने. कारण इथून उत्पन्न दुःखाच आहे, बरोबर आहे ना. लग्न झाल्यापासून मरेपर्यंत दुःखच आहे. इथं सगळ्याचं दुखणं सारखं आहे, फक्त फरक आहे. सिस्टीमवाले तुम्हाला वाटतं आमचं बरं ना, आम्हाला वाटतं तुमचं बरं आहे. सगळ्याच सारखं आहे महाराज. पांडुरंग महाराजाला आम्हाला अनुभव आहे. लोक येईपर्यंत फोन करतात, महाराज कुठपर्यंत आलात, महाराज कुठपर्यंत आलात. महाराज एकदा आले, बुक्का लावला, मग महाराज गेला का गेला, कोण बघत नाही महाराज. आपला फरक काय माहिती का, आपल्याला वाटतं ह्याचं बरं त्याचं बरं. मृत्यू लोकातलं सगळ्याचं सारखं आहे. माऊलीने 13व्या अध्यायामध्ये सांगितलंय का कुळवान स्त्रीचं लग्न झालं, वळी बरं का. एका कुळवान स्त्रीचं लग्न झालं, दुर्दैवाने तिचा नवरा दिवसातून 2 वेळेला काठीने मारायचा. सकाळ संध्याकाळ, सकाळ संध्याकाळ, नित्य नियमाने 2 वेळेला. कोण नांदल असल्या नवऱ्यापाशी. माऊली म्हणले त्या स्त्रीने तो नवरा सोडून दिला आणि दुसरा नवरा केला. आता हा जो दुसरा केलेला नवरा आहे ना, ते दिवसातून 4 वेळेला मारायचा. बरं आहे का. अकुळ स्त्री दांड्याचे घाये, पर घर रिघाली जरी जाये, तरी सोपती तेव्हा सांडिले की. अगं वेडे तुझे 2 तोटे झाले. पहिला तोटा मार दुप्पट झाला आणि दुसरा तोटा पतिव्रता धर्मभ्रष्ट झाला. आपलं फक्त असं आहे. अजून सोपं सांगू का, एक माणूस बायकोला लईच वैतागला, जसं तुम्ही 11च्या पुढे कीर्तन करायला वैतागता नाही ना. एक माणूस एवढा बायकोला वैतागला, बस
म्हणला आता मला नांदायचंच नाही. हे कोण म्हणला? गडी म्हणला नांदायचंच नाही, कारण ही ताणच तेवढं देत होती. उठा धुणं धुवा, उठा पटकन भांडे घासा, उठा स्वयंपाक करायला. सकाळ सकाळ उठवलं, थंडीचे दिवस कटकट कटकट करीत होतं. उठा उठा, मला कांदा पोहे खायचे, उठा पटकन. ह्यो म्हणला हे बघ तुझं माझं जमत नाही, आता डायरेक्ट वकिलाकडे जातो घटस्फोटच घेतो. हे सकाळी सकाळी उठला वकिलाकडे गेला. कशाला? घटस्फोट घ्यायला. अर्ध्या तासाने परत आला आणि त्यासाठी कांदा पोहे बनवायला लागला. ते म्हणले काय झालं? वर तोंड करून तर लय वकिलाकडे गेला होता. ते म्हणला वकील दारातच भांडे घासीत होता. ह्याच्यातले बरेच भांडे घासीत असतील, पण मला नाव माहित नाहीत. फक्त अरेंज मॅरेज केलेले दारात घासतात, लव्ह मॅरेज केलेले कडी लावून घरात घासतात. हा मृत्यू लोक आहे. इथं उत्पन्न दुःखाचं आहे. महाराज याच्यामध्ये आम्हाला सुख पाहिजे, मग तेच साधन, त्याची कथा, त्याचं नामस्मरण. आता ऐका, तुम्ही जर एखाद्या आयुर्वेदिक डॉक्टरकडे गेले तर तो काय करतो? गोळ्या खायला देतो. त्याचा पण नियम असतो. तो म्हणतो पेशंटला हे बघा तुमचं दुखणं मला कळालंय, आता माझा नियम असा आहे, ह्या 2 गोळ्या, एक गोळी सकाळी घ्यायची, एक गोळी संध्याकाळी घ्यायची. पण माझ्या गोळ्याचा रिझल्ट तेव्हाच लागेल जेव्हा तुम्ही पथ्य पाळाल. तुकोबारीने दुःखावरच्या 2 गोळ्या दिल्या. पहिली गोळी कथा, दुसरी गोळी नामस्मरण. पण याचं पथ्य अभंगाच्या दुसऱ्या. मनव हरीचे दास लेवती भूषणे, 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 मनव हरीचे दास मनव हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया भेने करी काळ, 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 मनव हरीचे दास लेवती भूषणे, मनव हरीचे दास लेवती भूषणे, कापे तया धन्यवाद. तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या भगवान परमात्माचे दास म्हणून घेऊ. एकदा का त्याचे दास झालो की मग कापे कळी काळ तया भेने. हरीचे दास कोणाचे? ज्याची कथा करायची, ज्याचं नामस्मरण करायचं, तर त्याच्या अगोदरचा उपाय हा पत्ते. अगोदर स्वतःला त्याचे दास म्हणून घ्या. एकदा का तुम्ही त्याचे दास झालात, बास कापे कळी काळ तया भेने. व्यवहारामध्ये दासाला अजिबात किंमत नाही. दास म्हणजे नौकर, दास म्हणजे सेवक, दास म्हणजे काम करणारा, मोलमजुरी करणारा, कोणाची तरी सेवा करणारा. पण परमार्थामध्ये दासासारखी किंमतच कोणाला नाही. खरं सांगू का महाराज, दासाला फार मोठी किंमत आहे. फक्त कळालं पाहिजे दास कोणाचं व्हावं. जीवाने जीवाचा दास होणं शुद्ध मूर्खपणा आहे महाराज. एक मूळचा भित्रा जीव दुसऱ्या भित्र्या जीवाला काय अभय देणार आहे? माणसाने एकतर संताचा दास व्हावा, नाही तर देवाचा दास व्हावं. जीवाने जीवाचा दास होणं म्हणजे तुकोबाराय म्हणतात पावसाळ्याच्या दिवसामध्ये एक पाहुणा गावामध्ये मुक्कामाला आला. असं आपलं गाव आहे ना, असं मुक्कामाला आला. आता पावसाळ्याचे दिवस धो 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 रात्रभर पाऊस पडला. सकाळी पाहुण्याला या गावावरून त्या गावाला जायचं होतं. दोन्ही गावाच्या मध्यंतरी नदी वाहत होती. आता हा जुना काळ, नदीला आला होता पूर, नदीवर नव्हता पूल.
आणि पाहुण्याला येत नव्हतं पाहुता. किती मोठी अडचण. पाहुणा घर मालकाला म्हणला, मला दादा मला पलीकडे नेऊन सोडता का, मला पाहता येत नाही. घर मालक म्हणले, माझ्या कमऱ्याला धरा, तुम्हाला पलीकडे नेऊन सोडतो. त्या पाहुण्याने घर मालकाच्या कमऱ्याला धरलं. नदीच्या मधोमध आल्यावर सहज पाहुण्याने विचारलं, मालक तुम्हाला पाहता येतं का? मालक म्हणले, मला पण पाहता येत नाही. याला तुकोबाऱ्या म्हणतात, पोहो नेने कासे लावी तो अनेका, म्हणाव्या त्या मूर्खा अनेक काय. याला हिंदीमध्ये एक म्हण आहे, आप तो आप बुडे आणि यजमान को लेके बुडे. अरे तू मरशील पण पाहुणे रावळी तरी जगू दे ना. याला म्हणायचं, जीवाने जीवाची संगती करणं हा शुद्ध मूर्खपणा आहे. संताचा दास व्हावं नाही तर देवाचा दास व्हावं. संताचा दास झाल्याच्या नंतर त्याला किंमत आहे, देवाचा दास झाल्याच्या नंतर त्याला किंमत आहे. दास म्हणजे निष्ठा, दास म्हणजे विश्वास, दास म्हणजे प्रेम, दास म्हणजे समर्पण. जिथं समोरच्याचं काही न पाहता सर्व जीवन जिथं समर्पित केलं जातं त्याला दास म्हणतात. एक आंधळा मनुष्य पंढरपूरच्या दर्शन बारीमध्ये लागला. दोन्ही डोळ्याने आंधळा होता, त्याला दिसत नव्हतं. त्याला एका डोळस माणसाने विचारलं, का रे दादा तू तर आंधळा आहेस, तुला देव दिसतो का? आंधळ्याने उत्तर दिलं, मला देव दिसत नाही, पण त्या देवाला दिसन मी आलो होतो. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात समर्पण. जिथं सर्व अर्पण केलं जातं त्याला दास म्हणतात. कोणत्याही परिस्थितीमध्ये न बदलणे त्याला दास म्हणतात. आपण सगळे रामायण वाचक सूचक आहात. महाराज गंधमादन नावाचं माकड सापडलं होतं कुंभकर्णाच्या हातामध्ये. काय तुझ्या अंगाचा सुगंध येतो, एकदा रावणाचा मन तुला सोडून देतो. तो दास होता, दास. तो म्हणला, कुंभकर्णा तू खाऊन खाऊनच पोसला, तुला भक्तीचं महत्व कळालं नाही. रामाचा म्हणून मरेल पण रावणाचा म्हणणार नाही, याला दास म्हणतात. हा, निष्ठा होती महाराज, लबाडी नव्हती. आता तर काय महाराज सगळं अवघड झालंय, आहे का नाही? कोण कधी बदलल सांगता येत. माझ्या आमच्या भागात कथा चालू होती, भागवत कथा. कथेमध्ये वयस्कर बाबा यायचे आणि झोपायचे. मला काय कथा करू वाटाना, मी एक युक्ती केली. त्यांच्याबरोबर एक नातू, याचा नातू. त्या नातवाला म्हणलं, बाळे हे कोण आहेत? म्हणलं माझे आजोबा. म्हणलं तुला रोज 100 रुपये देतो, म्हाताऱ्याला झोपून द्यायचं नाही. माझा कार्यक्रम सक्सेस झाला. कथेच्या अगोदर तो मुलगा माझ्याकडे यायचा, माझ्याकडून 100 रुपये घ्यायचा, म्हातारीची काठी घ्यायचा आणि म्हाताऱ्याला 4 तास डवचित राहायचा. 5-6 दिवस कसलं झोपून दिलं नाही, पण 6व्या दिवशी खुशाला झोपून दिलं. म्हणलं बाळे असं असते कारण तुला रोज 100 रुपये देत होतो, आज पण 100 रुपये दिले, का झोपून दिलं? ते म्हणला बाबाने 200 रुपये दिले. बदलला का नाही? मला काल एक जण म्हणला, इंद्रजित महाराज रामप्रभूने जरा चूकच केली. म्हणलं रामप्रभूने चूक केली? तू कोण, रावणाच्या जातीचा तर नाही ना? म्हणलं काय चूक केली? काय म्हणलं महाराज, रावणाबरोबर युद्ध करण्यासाठी नर न्यायच्या ऐवजी वानर का नेले? म्हणला माणसाला का नेलं नाही? त्याला म्हणलं काहीच नाही, लंका सोन्याची होती. बोल, लक्षात आलं ना तुमच्या? जर हुकून चुकून आपल्याला नेलं असतं, आपण काय केलं असतं? काय हा का, हे म्हणते इटा उपसून आणल्या असत्या. मला वाढायचो माणसं, आहे का नाही? दास कधी बदलत नाही. दास म्हणजे निष्ठा, दास म्हणजे प्रेम. पण तुकोबाराय म्हणतात, अगोदर त्याची दास्यत्व भक्ती करा. एकदा का त्याचे दास झालात मग कापे कळी काळ तया भेणे. काळ सुद्धा थरथर करतो. अनेक संत महात्म्याचे दृष्टांत तुमच्या समोर आहेत, ज्यांनी काळाला सुद्धा पायाखाली तुडवलं, त्यांच्या पुढे काळ थरथर कापता. काय आहे बघा, या मृत्यू लोकामध्ये तुम्ही असू द्या, मी असू द्या, कुणी असू द्या, प्रत्येक माणसाला दुःखामध्ये प्रवृत्त करणारे आणि प्रत्येक माणसाला दुःखामध्ये टाकणारे हे 4 रोग लागलेले आहेत. अभंगाचं 3रं चरण. असं भयलाच अड नाही चिंता, चिंता असं भयलाच अड नाही चिंता, असं भयलाच लाज अड नाही चिंता, असं भयलाच 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 अड नाही चिंता, असं
माझा
जगामध्ये तुम्ही असू द्या, मी असू द्या, कोणी असू द्या, प्रत्येकाला 4 रोग लागलेलेत महाराज. आपल्याला रोग लागलेत बरं का 4. म्हणजे कोणते? आस, भय, लाज आणि चिंता. पण हे 4ही रोग नष्ट झाले कशामुळं? ऐशी तया सत्ता समर्थाची. ज्याची कथा केली, ज्याचं नामस्मरण केलं, त्याची सत्ता आहे ना हो. त्याच्या नामस्मरणाच्या जोरावरती 4ही रोग नष्ट झाले. इथं सगळ्याला, माझ्यासहित तुमच्यासहित सगळ्याला एक पहिला रोग लागलेला आहे, आशा, ज्याला ग्रामीण भाषेमध्ये हावडा म्हणतात. हावडा, अपेक्षा, इच्छा, आकांक्षा. ही गोष्ट सांगू का महाराज? अतृप्त माणसाला ब्रह्मांडाचं ऐश्वर जरी भेटलं तरी तो तृप्त होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहायला शिका. आपुले आपण जाणावे सोहित, जेणे राहे चित्त समाधान. तुमचं समाधान कशात आहे हे आपण शोधलं पाहिजे. काय आहे? लोभी माणसाने जगाचं लुबाडून खाल्लं तरी त्याचा पोट भरत नाही, आणि समाधानी माणसाने जगाबरोबर वाटून खाल्लं तरी तो उपाशी मरत नाही. तुकोबाराय म्हणतात, झाले लोभाचे मांजर पोट भरी दारोदार. मांजर असतं ना महाराज, एका घरी कधीच पोट भरत नाही. 1200 घरी जरी फिरलं लोभाचं मांजर तरी त्याचं पोट भरत नाही, कारण आशा नावाचा रोग आहे. माणसं महाराज एवढी चिकट आहे सध्या, खिशात 10,000चं बंडल असतं, कंठामध्ये तहान लागलेली असते, पण 20 रुपयाची पाण्याची बाटली घेत नाही का ह्याच्यातले 10 कमी होतील. एका चिकट माणसाचं लग्न झालं, किती चिकट आहेत बघा. कसं झालं ते माहित नाही पण झालं. आता उन्हाळ्याचे दिवस, 43 सेल्सिअस ताप म्हणलेलं, अशा मंडवळ्या बांधलेल्या, तुम्ही डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. अशा मंडवळ्या बांधलेल्या, दुसऱ्याची मोटरसायकल घेतली, तिसऱ्याचं पेट्रोल टाकलं, कारण चिकट. असं थरथर करीत बायकोला घेऊन फिरायला निघला. आता हिलाचा स्वभाव माहित नाही किती चिकट आहे. उन्हाळ्याचे दिवस हिला लागले तहान. ते म्हणले, माय लय तहान लागली, 20 रुपयाची पाण्याची बाटली तरी घ्या. ह्याला वाटलं पाण्याच्या बाटलीला 20 रुपये. बरोबर चालली नाही, हाय असाच आवाज राहू दे. बोटच लावून 11ला होत असतंय असं, 10:30लाच काम करायला. मस्त चाललं. हां, काय झालं की आता गेलं बघा विसरून. सांगा आता काय होतं ते. सांगा आता. काहीच नाही का? ती म्हणली, माय लय तहान लागली, एक काम करा ना, 20 रुपयाची पाण्याची बाटली तरी घ्या. ह्याला वाटलं पाण्याच्या बाटलीला 20 रुपये. त्याने आयडिया केली. तो म्हणला 2 किलोमीटर थांब. 2 किलोमीटरवर माझ्या मित्राचं 5 स्टार हॉटेल आहे, आणि तिथं गेल्यावर आपल्याला बासुंदी खायची. ही म्हणली, माय बासुंदी म्हणल्यावर माझ्या तोंडालाच पाणी सुटलं. ही म्हणला, मग ते सुटलेलं पाणी पी. हे एवढे चिकट आहेत, विनोद काळ्याला सुद्धा हसले नाहीत, एवढे चिकट आहेत. आशा नावाचा रोग लागलाय आपल्याला. जरा बिघडलं बघ. हे आता खणखणी यायला. विको कमी कर, आवाज बी कमी ठेव, काय नाही आपल्याला. आपल्या मंडपापुरत असला तरी बाद झाला, कशाला उठवायचे बाकीचे. राम 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 विठ्ठल विठ्ठल. पहिला रोग लागलेला आहे आपल्याला आशा. राहू द्या आशा. आशा रोग लागलाय आपल्याला. तुकोबाराय म्हणतात आस. दुसरा रोग लागलेला आहे भय. इथं प्रत्येकाला भय लागलेलं आहे बघा. कोणाला कशाचंच भय नसलं तरी मृत्यूचं तरी भयच आहे, नाही का बरं? मृत्यूचं भय सगळ्याला ना. माऊली म्हणले, आगा मर हा बोललो नसता हाती, मग मेलियावरी रडते. मृत्यूचं भय लय लांब. एखाद्याला मर म्हणलं तरी जमत नाही का? मृत्यूचं भय. या मृत्यू लोकामध्ये निर्भय हा कुणीच नाही. परमार्थातला सोडता निर्भय कुणीच नाही महाराज. निर्भय हे परमार्थाचे साधन आहे हो. भित्रेपणा हा संसाराचा अलंकार आहे. निर्भय कुणीच नाही. ते जुन्या काळातली घटना आहे. आपली निर्भयता ही झाकलेली, लक्ष दे नाही का बरं का? कोणाची मनगटाने झाकलेली. लोक म्हणतात मी भेट नाही, भावकीचं बळ आहे. लोक म्हणतात मी भेट नाही, पैशाचं बळ आहे. कोणी म्हणतात भेट नाही, भावाचं बळ आहे. पण भीत नाही असा माणूस नाही ना. प्रत्येकाची निर्भयता कशाने कशाने झाकलेली, पण भीतात मात्र सगळे. भय नावाचा रोग आहे. ते जुन्या काळामध्ये ना एकुलता एका राणीचं स्वयंवर मांडलं राजाने, आणि त्या राणीचा असा पण होता जो कशालाच भेट नाही, जो निर्भय आहे, त्याच्या गळ्यामध्ये वरमाळा घालणार. आता निर्भय माणूस सापडणं फार कठीण आहे. कुणी कशाला तरी भेट होतं. मग ते सगळ्या राज्यामध्ये दौंडी दिली. जो निर्भय आहे त्याला राजकन्या द्यायची. मग सगळे महाराज तिथं आपलं निर्भयताचं प्रदर्शन करायला आले. कुणी म्हणायचं मी वाघाबरोबर कुस्ती खेळली, कुणी म्हणायचं मी सापाला भेट नाही, कुणी म्हणायचं मी 100 शत्रूला मारला. आता आपला मोठेपणा दाखवायचा आहे, आपली निर्भयता दाखवायची. राणी म्हणली एवढं काय सांगायची गरज नाही, एक छोटीशी परीक्षा आहे, त्याच्यात तुम्ही पास झाला तर तुमच्या गळ्यामध्ये वरमाला. राणीने काय केलं होतं?
एक 10 बाय 10ची अशी खोली तयार केली होती, सजवली होती, त्याच्यामध्ये स्वयंपाकाचं जेवण असं तयार होतं. आता हा जो उमेदवार म्हणजे आपली निर्भयता सांगायला आलेला उमेदवार, त्याला अशी ती राणी बसवायची, पाटावर बसवायची, पुढे रांगोळी वगैरे काढलेली, अगरबत्ती लावलेली, असं पंचपाकोणाचं जेवण त्याला वाढायची राणी स्वतःच्या हाताने. ह्याचं जेवण चालू असताना अचानक एक त्या राणीची दाशी यायची आणि ह्याच्या पाठीमागं सुतळी बॉम्ब वाजवायची. सुतळी बॉम्ब माहिती ना तुम्हाला? त्या सुतळी बॉम्बचा आवाज झाला की हा एवढा दचकायचा, चल उठ. कशाचा निर्भय रे? मागाशी म्हणत होता वाघाला भेट नाही, ह्याला भेट नाही, तर सुतळी बॉम्बच्या आवाजाने भिवून पळाला, उठ उठ चल निघ. असे तिने बरेच वाटायला लावले. त्याच राज्यामध्ये एक माणूस होता जीवनाला कंटाळायला, ह्याने ही रांग बघितली. ह्याला माहित नव्हती रांग कशाची, लागला रांगेला, बसला जेवायला, सुतळी बॉम्ब आणला, वाजवला. हा काय दचकाला नाही, खोकला नाही, काय नाही. ह्याचं माझ्याकडे बघा, जाऊ द्या, माझं ह्याचं जेवण चालूच होतं महाराज. उरले सुरले दिवाळीचे सुतळी बॉम्ब वाजवले, तरी सुद्धा हे दचकलं नाही, खोकलं नाही, काहीच नाही. इकडे लक्ष द्या, होईल ते बरोबर. आणि मग महाराज आता त्या राणीला असं वाटलं की हा निर्भय आहे. ज्या अर्थी हा आवाजाला घाबरला नाही, आवाज का लहान होतो का बॉम्बचा, ज्या अर्थी हा कशालाच घाबरला नाही, त्या अर्थी हा कोण आहे? फक्त विको कमी करा दादा, काहीच नका करू, फक्त विको कमी करा, आवाज बी कमी करा थोडा, विको कमी करा थोडा. वरती आवाज गेलता जास्त. राम हे करण्याचा आवाज बंद कर. करण्याचा आवाज कमी करा. राम राम आवाजच कमी केला का? राम 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 राम. आता काय कुठं आलं सांगा तुम्ही. चिटकले पान आमचे. हा भित्रा नाही. वा वा वा. हा म्हणजे हे जागेत बसले. हा निर्भय कोण? जो सुतळी बॉम्बला घाबरला नाही तो. आणि मग महाराज राणीने त्याच्या, आता लक्ष द्या बरं का, उगा 10 मिनिटं थांबलं राहिलंय माझं कीर्तन. राणीने त्याच्या गजामध्ये माळ घातली का? कारण तिला वाटलं हा कशालाच भेटला नाही, एवढा मोठा आवाज झाला तर दचकला नाही, खोकला नाही, काही नाही. राणीने तिच्या गळ्यामध्ये हार घातला. आता पुढचं राहिलं महाराज. थाटामाटामध्ये लग्न झालं. तिथे इथे जाती इथे काय असेल तिथे झाली. आता लक्ष देऊ नाही का, संध्याकाळच्या दिवशी ही दुधाचा ग्लास घेऊन दारात उभा आहे. हा क्वाटवर बसलेला आहे. ह्याचं तोंड भिंतीकडे, पाठ दरवाजाकडे आहे. ह्याने ह्या दुधाचा ग्लास घेऊन जाताना ह्याने आवाज दिला, अहो स्वामी आतमध्ये येऊ का? ह्याने काय आवाज ऐकला नाही, ते भिंतीवरचं चित्र बघत बसलेलं होतं. हिने दोनदा आवाज दिला, अहो स्वामी मी आतमध्ये येऊ का? हिने ते ऐकलं नाही, हे चित्रच बघत होतं. तिने ओरिजिनल आवाजात हाका मारली. माता माऊलीचे 2 आवाज असतात, एक माहेरचा आणि एक सासरचा. कधी कधी माहेरचा उघडा पडतो बर का. तिने माहेरच्या आवाजात आवाज दिला, अहो आतमध्ये येऊ का? ह्याने ते ऐकलं नाही, चित्रच बघत होतं. मग ही तशीच गेली. महाराज असा दुधाचा ग्लास टेबलवरती ठेवला आणि त्याच्या पाठीवर मागून असं धपकन केलं. धपकन केल्याच्या नंतर हा एवढा दचकाला आणि तेव्हा तिच्या लक्षात आलं हे भैरई. म्हणून काल सुतळी बॉम्बला गेलं नाही. नाहीतर हे सुद्धा निर्भय नाही. निर्भयता झाकलेली, भित्रेपणाची निर्भयता आहे महाराज, बहिरेपणाची. भय हा रोग लागलाय. आशा, भय, लाज आणि चिंता हे 4 रोग आहेत. पण तुकोबाराय म्हणतात तो भगवान परमात्मा एवढा समर्थ आहे, त्याचं नामस्मरण केल्याबरोबर आमचे 4ही रोग नष्ट गेले. सरते शेवटी तुकोबाराय म्हणतात, बास आता आलात ना परमार्थामध्ये, आता आलात ना अखंड सप्तामध्ये, फक्त मरेपर्यंत एक काम करा, वाईट माणसाची संगती करू नका. तुक मन करू आयुष्याचा संग, तुक मन करू आयुष्याचा संग, तुक मन करू आयुष्याचा संग, तुक मन करू आयुष्याचा संग.
पोचल्या माझ्यापर्यंत. तरी मी 11:30ला सोडणार आहे. महाराजांनी खूप गोड चाली गायल्या. एका ह्याच्यात 2 चाली. आमच्या एका चालीलाच गाडी पलटी होती. तुको बराय सर ते शेवटी म्हणतात तो का म्हणे करू ऐशियाचा संघ. कैशियाचा संघ ऐशियाचा संघ. याचा फायदा काय होईल. जेणे नो हे भंग कीर्तनाचा किंवा चिंतनाचा. आमच्या जीवनामध्ये चिंतनाचा विक्षेप निर्माण होणार नाही अशा माणसाची संगती करू. आपण सगळे जाणकार मंडळी आहात. जीवनामध्ये संगतीचं फार मोठा महत्त्व आहे. माणसाचं 50% प्रारब्ध त्याच्या प्रयत्नाने घडत असतं, पण 50% राहिलेलं प्रारब्ध त्याच्या संगतीमध्ये घडत असतं. महत्त्वाचं वाक्य सांग का महाराज. नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन धावतात मारण्यासाठी. नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन धावतात मारण्यासाठी. पण तोच नाग भगवान शंकराच्या पिंडीव निघला तर लोक हात जोडतात नमस्कार करण्यासाठी. नाग तोच आहे. निघला कुठं. संगती कोणाची त्यावर महत्व आहे. तुकोबऱ्या म्हणतात ए रवी रस्त्याला पडलेलं चिंदूक. तुकोबऱ्याने चिंदक हा शब्द वापरला. त्याच्यानं मोटरसायकल जाते त्याच्यावर धूळ पडलेले ते पायाखाली किती जणांच्या तुडवतं. पण एका माणसाने ते चिंदक उचललं पुसलं त्याच्यात हिरा बांधला. आता ते तिजोरीत जाऊन बसलं ना महाराज. संगती कोणाची केली. हिऱ्याची. तू का म्हणे रत्न सार तरी उपकार चिंदीचे. संगती. आता आपल्या गळ्यामध्ये सोनं नावाचा धातू आहे. त्या सोन्यामध्ये ना 1,00,000 नावाचा धातू आहे. तो सुट्टा काढला तर त्याला 0 किंमत आहे. पण तो सोन्याच्या आतमध्ये जाऊन बसला बोरमाळीचा असतो त्याची किंमत सोन्याच्या लेवलची झाली ना महाराज. मग तू का म्हणे करू ऐशियाचा संघ. संगती फार महत्वाची. असं म्हणतात एका कुंभारदादाकडे एकुलते गाढव होतं आणि बरेच एकुलते गाढव असतात. कुंभारदादाकडे एकुलतं गाढव होतं. त्या गाढवाला झाली सर्दी. महाराज त्या कुंभारदादाचा कामधंदा बंद पडला. सगळं त्या गाढवावरती माती आणायची. मडके गाढवाच्या पाठीव टाकायचे. बाजारात विकाय न्यायचे. आता ते गाढवच आजारी पडलं. उपजीविकेचं साधन बंद झालं. कुंभारदादा म्हणले काही झालं तरी चालन पण गाढवाची सर्दी राहिली पाहिजे. कुंभारदादाने गाढवाचा कान धरला. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टर होता माणसाचा पण जो गाढवाला सुद्धा सोडित नाही. दुखणं कसं असू द्या महाराज. 1000 रुपये गेलेच समजा. तो म्हणला कुंभारदादा गाढवाच्या सर्दीचं औषध आहे पण औषध इथं नाही. परभणीला औषध आहे वा सकाळला भेटन. 5,000 रुपये लागतील. कुंभारदादाला गरज होती. ॲडव्हान्समध्ये 5,000 रुपये दिले. म्हणले सकाळ घेऊन या गाढवाला. इथं कुंभारदादाने रात्रभर विचार केला औषध काय करावं. कारण गाढवाच्या सर्दीचं औषधच उपलब्ध नाही ना. काय करायचं काय नाही. म्हणले तिखट डाळ चटणी कुटायची. माता म्हणलं चटणी माहिती ना. बुरकी बिना मिठाची बिना लसणाची अशी तिखट डाळ कुटायची. गाढवाच्या नाकात टाकायची. गाढव ठसकणार. नाक मोकळं होणार. 5,000 आले म्हणला. किती सोपं औषध आहे. ह्यानी चटणी कुटली. सकाळी कुंभारदादा आले. म्हणले औषध आलं का. औषध आलं पण औषध लय खतरनाक आहे. अगोदर गाढवाच्या 4 पाय लिंबाला बांधा. असं लिंबाच्या झाडाला 4 पाय गच्च बांधले. डॉक्टर म्हणला गड्या जर अशी चटणी नाकात फेकली तर फेकलेली सगळी चटणी गाढवाच्या नाकात जाईल का. त्या अंगावर जाईन डोळ्यावर जाईन पुन्हा ते गाढव आहे. काय केलं त्यानंतर सगळीच्या सगळी चटणी नाकात जाईल. डॉक्टर हुशार होता म्हणूनच डॉक्टर होता. लांब नळी घेतली. म्हणला नळीमध्ये चटणी भरायची. तिकून नळी गाढवाच्या नाकात घालायची. इकून चटणी फुकायची. अशी लांब नळी घेतली. नळीमध्ये चटणी भरली. तिकून ईदभर नळी गाढवाच्या नाकात घातली. इकून फुकण्यासाठी तोंडात धरली. डॉक्टर इकून फुकणार तेवढ्याच गाढवाने तिकून फुर्र केलं. काय झालं लक्षात आलं का नाही. कोणाचं. हा बुरकी गेली. त्या गाढवाचा जाऊ द्या. ते गाढवत होतं पण डॉक्टरचं काय झालं याचा विचार करा ना. त्याला 6 महिने आयसीयू मध्ये. का तू का म्हणे करू ऐशियाचा संघ. संगतलं हे अवघड आहे महाराज. ते असं म्हणतात वाघाचे न गाढवाचे भांडणं लागले. भांडणाचं कारण होतं गवत. गाढव म्हणायचं गवत पिवळं. वाघ म्हणायचं गवत हिरवं. गावकरी गवत कसं आहे पिवळं का हिरवं. आ पिवळं का हिरवं. तू झोपले काय किंवा हा हिरवं आहे का नाही. पण गाढव काय म्हणत होता पिवळं. आता लागले भांडण. न्याय निवाडाचं करण्याचं काम सिंहाकडे. सिंह म्हणला बोला. वाघ म्हणला सिंहदादा गवत हिरवय. गाढव म्हणला नाही सिंहदादा गवत पिवळय. सांगा न्याय. सिंहाने सरळ गाढवाच्या बाजूने निकाल दिला. वाघाला जेलमध्ये टाकलं. वाघ म्हणला सिंह असं असते कर. अख्ख्या जगाला माहिती गवत हिरवय तरी सुद्धा तू मला अटक केली. सिंह म्हटला वाघा अख्ख्या जगाला माहिती गवत हिरवय तरी सुद्धा तू गाढवा बरोबर भांडत राहिला.
गवत पिवळय म्हणून तुला अटक केली ना, तू भांडलास कुणा बरोबर. म्हणून तू कोबाराय म्हणतात. तुम्ही संगती देखील अशा माणसाची संगती करा जेणेकरून कीर्तनाचा चिंतनाचा विक्षेप होणार नाही. मग अशा माणसाची संगती करत करत काय करू तर तू कोबाराय म्हणतात. करू याची कथा नामाचा गजर. कोणत्या नामाचा गजर? एकदा फक्त पुरुष मंडळी 2 हात वर करा. मग आता दागिना हाता घेऊ. इकडचे आजूबाजूचे पलीकडचे तंबाखू द्या आता टाकून. तंबाखू मागच्या कडीचे हा करा. केले का हातावर सगळ्यांनी. हा हा मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, विठोबा. आहे विठोबा रघुमाई, विठोबा रघुमाई, 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 भावार्थ झालेला आहे. माझी घड्याळ पण बंद पडली, चार्जिंग संपली. ती काय 11:30ला 12ला चालू होती काय नुबा. तसं काय नाही, पहिला दिवस आहे, जास्त ताणायचं नाही का नाही. 10 मिनिटं तुमचे घेतो आणि आपलं वेळेच्या आतमध्ये कीर्तन सेवा समाप्त. आमचे पांडुरंग महाराज उगले असतील चॅनलवाले, हे म्हणजे महाराज इतिहास सांगा. मी यांना म्हणलं महाराजाची परमिशन घ्यावं आहे का नाही. आता लक्ष देऊन ऐक.